मुंबईतल्या गणपती आगमन सोहळ्यात मोठी दुर्घटना घडली आहे। भुलेश्वरच्या गणपतीची 22 फूट उंच मूर्ती तोल गेल्यानं कोसळली आहे। या घटनेमध्ये 5 जण जखमी झालेत तर दोघांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये भुलेश्वर राजा मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे तसंच सदस्य ब्रिजेश जोशी यांचा मृत्यू झालाय। या जखमींमध्ये 2 चिमुरड्या मुलींचा सुद्धा समावेश आहे। भायखळ्यावरनं भुलेश्वरला ही मूर्ती आणली जात होती। गणेश मूर्ती मंडपापासून फक्त 50 मीटर अंतरावर असतानाच ती कोसळली। या मूर्तीचं संतुलन बिघडल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं मानलं जात आहे। गणेशोत्सवाच्या पूर्वीच ही अशा प्रकारे दुर्घटना घडली आहे, त्यामुळे हळहळ व्यक्त होते। मुंबईतल्या गणपती आगमन सोहळ्यात ही मोठी दुर्घटना घडली आहे। भुलेश्वरच्या गणपतीची ही 22 फूट उंच मूर्ती होती, तिचा तोल गेल्यानं ती कोसळली आहे। या घटनेमध्ये 5 जण जखमी झालेत, दोघांचा मृत्यू झालेला आहे। विशेष म्हणजे या मृतांमध्ये भुलेश्वर राजा मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे यांचा सुद्धा समावेश आहे। सोबतच सदस्य ब्रिजेश जोशी यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडनं। ऋतिक, आपण पाहतोय अतिशय दुर्दैवी अशी ही घटना घडली आहे। नेमकं कसं हे घडलेलं आहे सगळं, कारण फक्त 50 मीटर अंतरावर असतानाच ही मूर्ती कोसळली आहे। सध्याची काय नेमकी स्थिती आहे, जखमींची काय स्थिती आणि ही घटना नेमकी कशी घडली आहे? नक्कीच आपण बघतोय की मी सध्या भुलेश्वर परिसरामध्ये आहे। भुलेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी अनेक वर्षांपासून गणपतीची स्थापना करतं। माझ्या पाठीमागे हा आपण मंडप बघतोय, म्हणजे याच मंडपामध्ये खरं तर ती मूर्ती जी आहे ती विराजमान होणार होती। मोठ्या थाटामाटात त्या मूर्तीचं स्वागतही झालेलं होतं। गणेश भाविकांची मोठी इच्छा होती या ठिकाणी ही मूर्ती स्थापन करण्याची। मात्र आपण बघितलं तर एक दुर्घटना घडलेली आहे आणि हे सर्व स्वप्न आता भांगल्याचं पाहायला मिळतंय। अगदी काही अंतरावरती, म्हणजे आपण बघितलं तर बघा काही पावलांवरती ही दुर्घटना घडलेली आहे। फक्त 30 ते 40 पावलं मंडपापासून आपण बघू शकतो। हे आजूबाजूला आपण निमुळत्या गल्ल्या बघू शकतो आणि ओबडधाबड रस्त्याची अवस्था देखील आपण बघू शकतो। खरं तर अशी देखील माहिती समोर येते की भायखळ्यावरून ज्यावेळेस इथपर्यंत मूर्ती आणली त्यावेळेस मूर्तीचे 3 वेळा वेल्डिंग तुटलेले आहेत। 3 वेळा ते वेल्डिंग करण्यात आले आणि याच रस्त्यावरून हा जो ओबडधाबड रस्ता बघतोय आणि त्यातल्या त्यात विशेषतः हे आपण मॅनहोल बघू शकतो, हे चेंबर बघू शकतो गटाराचं। येथे येऊन मूर्तीचा तोल बिघडला आणि ही दुर्घटना घडल्याचं पाहायला मिळते। अनबॅलेन्सिंग रस्ता आहे, एकीकडून या मॅनहोलची अवस्था अशी आणि दुसरीकडं कल्लेला रस्ता अशी या रस्त्यावरची अवस्था आहे। आणि एकीकडंच असलेला आपण बघितलं तर वेल्डिंग जे आहे ते कमकुवत होतं, जे की 2 ते 3 वेळा केलेलं होतं। त्याचे नट्स बोल्ट्सने मूर्ती ज्या आपण बघितलं तर ज्याच्यावर आणली जाते ज्या गाडीवरती त्याची आणि मूर्तीची अनबॅलेन्सिंग झालेली होती आणि इथे येऊन या रस्त्याची अशी अवस्था आहे। 2 प्रामुख्यानं कारणं आपण या दुर्घटनेमागे असल्याचं बघू शकतो। येथे गल्ल्या ज्या आहेत त्या चिवळ आहेत, रस्ता ओबडधोबड आहेत। येथून मोठी कसरत खरं तर मूर्ती आणताना झाली, कारण की मूर्ती जी आहे ती जवळपास 22 फुटांची होती आणि 22 फुटांचा हा भुलेश्वरचा राजा होता। एकंदरीत भायखळ्यावरून इथपर्यंत येऊ म्हणजे भुलेश्वर परिसरामध्ये पोहोचलेली सुती अवघ्या 30 ते 40 पावलांवरतीच मंडप जो आहे तो होता। 3 वेळा आतापर्यंत येताना मूर्तीचे जे फिक्सिंग जॉईंट होते ते तुटलेले होते, वेल्डिंगही करण्यात आलेली होती। त्याच्यामुळे आता या ठिकाणच्या परिसरातल्या लोकांनी रस्ते ठीक करावे अशी मागणी केलेली आहे। तसेच मूर्ती कारावरती देखील त्याची देखील चौकशी झाली पाहिजे, कशा पद्धतीने ही मूर्ती बनवलेली होती। मात्र एकंदरीत बघितलं तर या मंडळाचे जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे भुलेश्वर, या मंडळाचे अध्यक्ष या दुर्घटनेत मृत पावलेले आहेत आणि एक सदस्य देखील ब्रिजेश जोशी म्हणून ते देखील दुर्घटनेत मृत पावलेले आहेत। आणि एकंदरीत बघतो 5 जणांवरती शेजारीच असलेलं रिलायन्स हॉस्पिटल असेल, तिकडे जे हॉस्पिटल असेल, यामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळते। त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे अशी देखील माहिती डॉक्टरांनी दिली आहे। निश्चितच ऋतिक, त्यामुळे एकीकडे उंच मूर्तींचा विषय वादात असतानाच अशा प्रकारे ही दुर्घटना घडणं, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी ऋतिक।